हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। दिवसाची सुरुवात माझी नेहमी अशीच होते। आता सकाळी उठलं, आरोचा डबा आवरला, कारण आता आरोची शाळा सुरू झालेली आहे आणि ते आवरून मग मी जिमला गेले। जिमवरून आले तोपर्यंत सचिन ऑफिसला गेले होते। त्यानंतर थोडा वेळ बसले, पाणी पिले। पाणी पिणं खूप गरजेचं आहे एक्सरसाइज करताना, फिगर होण्यासाठी नाही तर मी स्ट्रॉंग दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी सध्या एक्सरसाइज सुरू आहे। कारण आफ्टर तिशी काय काय होतं हे मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे आणि त्यासाठी स्वतः काळजी घेणं खूप गरजेचं आहे। सगळं आवरलं, जरासं फ्रेश झाले, कारण मला आज फ्रीज क्लीन करायचं होतं आणि काही गोष्टी पण होत्या। काल मी म्हणजे व्लॉग करण्याच्या आदल्या दिवशी मी बाहेर गेले होते, काही शॉपिंग होती, काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या, काही इनरवेअर घेतले, तर त्याच्यावरती मला हे गिवा की जीवा म्हणतात मला माहीत नाही, तर त्यांचं एक गिफ्ट हॅम्पर मिळालं जे सिल्वरमध्ये होतं, स्टोनमध्ये इयरिंग्स होते, तर ते मिळाले ते। आणि मग काही गोष्टी होत्या, म्हणजे आयब्रो पेन्सिल संपली होती, एक कॉम्प्लिमेंटरी, ज्या वेळेला जाईन त्यावेळेला टचवूड की काही ना काहीतरी मला कॉम्प्लिमेंटरी गोष्टी मिळतात, तर क्लिनिकचं हे मेकअप रिमूव्हर मिळालं। त्याच्यानंतर नेहमी माझा फेस ना पफी दिसत होता, खूप जणी मला म्हणत होते की पफी का दिसतोय फेस, तर मी ज्या डॉक्टरांशी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट जे होते ना, तर त्यांच्याकडे गेली होती, तेव्हा त्यांनी सांगितले की वॉटर रिटेन्शन होतं जेव्हा आपण झोपतो ना, किंवा तोंडावरती झोपतो किंवा एका साईडला झोपतो, तर ते पफी फेस झाल्यासारखा होतो, तर आपण जरा डोळ्यांखाली वगैरे सर्क्युलेशन होण्यासाठी मसाज दिला पाहिजे। आणि त्यासोबतच उशी घ्यायची पण नाही असं काही नाही, किंवा उशी घ्यायचीच मोठी अशी नाही, तर समांतर अशी उशी घेतली पाहिजे, ज्याच्यामुळे चेहऱ्यावरती पफीनेस येणार नाही असं त्यांनी सांगितले। बाकी कुठली गोष्ट नव्हती, कारण मला टेन्शन आलं की एवढा पफीनेस काय होतोय। त्यानंतर आज घावण करायची होती घरी, वरची सगळी रूम आवरली आणि त्यानंतर ताई इथं घावण करत होता। इंडसवालीचं एक फ्राईंग पॅन आणि त्याच्यानंतर एक कढई मी आणली होती। हे इंडसव्हॅलीचे खूप सारे कुकवेअर माझ्याकडे आहेत, 100% नॅचरल आणि टॉक्झिन फ्री असतात। ते फूड जे असते ते खूप टेस्टी बनतं, त्यासोबतच खूप जनरेशनपर्यंत हे असेच चालू शकतात, खराब होत नाहीत। आयर्न रिच फूड बनतं, नॅचरली नॉनस्टिक आहेत आणि डॉक्टरसुद्धा रिकमेंडेड करतात की तुम्ही हे कास्ट आयर्नचे जे प्रोडक्ट्स असतात किंवा कास्ट आयर्नची जी भांडी असतात तर ती वापरा। तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये घावणं खूप सोबतं। आम्ही त्याला काविल म्हणायचो, गावी जेव्हा असेच मोठे असायचे ना कास्ट आयर्नचे, तर त्याला काविल म्हणायचो। आणि 100% प्युअर कास्ट आयर्ननी बनलेले आणि सर्टिफाईड आहे, हेवी मेटल फ्री आहे। तर हे मी आणलं होतं, तर याच्यामध्ये म्हटलं घावणं काढूयात, कारण खूप दिवस झाले घावणे केली नव्हती। खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये करता येतात, थालीपीठासकट सगळ्याच गोष्टी, आणि रफ टफ आहे डेली यूजसाठी। आणि ॲक्च्युअलमध्ये चांगलं जेवण तर बनतं, कारण इव्हनली हीट पसरते त्याच्यामध्ये आणि केमिकल कोटिंग अजिबात नाही आहे आणि 100% नॅचरल कुकवेअर आहे। सो याचे डिटेल्स मी देईन आणि माझं कुपन कोड जो आहे ना HOUSE12 हा यूज केला तर तुम्हाला पर्चेसिंग करण्याच्या वेळेला डिस्काउंट मिळून जाईल। मला नेहमी आठवतं गावी आमच्या ना थंडीच्या दिवसामध्ये घावणं खूप करतात आणि मला तर प्रचंड आवडतात घावणांचा हा प्रकार। ताईने थोडंसं जाड केलेलं आहे ते घावण, मम्मी आमची जी करते ना खूप पातळ करते आणि इथं जास्त करून घावणाचं पीठ जे आहे ना तर ते विकतच घेऊन येतो, कारण गावाकडे जे असतं ते रेशनचे तांदूळ असतात आणि त्याचं जे पीठ होतं आणि त्याची ज्या भाकऱ्या होतात ना तर त्या खूप छान होतात। खूप जणी आमच्याकडच्या भाकऱ्या जेव्हा मी एकदा दाखवल्या होत्या तर त्या खूप वेगळ्या वाटल्या होत्या, विचारलं होतं की ते पीठ कोणतं आहे किंवा काय आहे। आता मुंबईमध्ये मी जेव्हा पीठ करून आणते ना तर त्याच्यामध्ये 4 किलो तांदूळ, कणी किंवा मग भाकरीचे तांदूळ असं असतं आणि 2 किलो ज्वारी मिक्स करते, कधी कधी मी त्याच्यामध्ये नाचणी मिक्स करते, कधी कधी निव्वळ तांदळाचंच घेऊन येते, तर अशा पद्धतीने असतं। जास्त करून माझ्या माहेरी निव्वळ तांदळाचं पिठाच्या भाकरी खाल्ल्या जातात, त्या मम्मीच्या हातच्या भाकरी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तर मग ते म्हटलं आता इथं घावणांचं पीठ सचिनने बाहेरनं आणलं होते आणि घावण आणि चटणी असा बेत होता आजचा। सो इंडस व्हॅलीचे सगळेच प्रोडक्ट तुम्ही बघू शकता, त्यांच्या वेबसाईटवरती मी डिटेल मेन्शन केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यामुळे ते चेकआउट करायला विसरू नका। आणि ह्या कास्ट आयर्नच्या कढईमध्ये छान चटणी देखील केलेली आहे आम्ही, किती डीप आहे कढई तुम्ही बघताय। आणि याच्यामध्ये गुलाबजामुन तळायला किंवा अजून कुठले तळणीचे पदार्थसुद्धा करायला मला खूप सोपं जातं, त्याच्यामुळे आणून ठेवले, नाहीतर मग दुसरे स्टीलचे वगैरे वापरले ना तर ते खूप असे काळपट होऊन येतात, त्याच्यामुळे ते बरं पडतं। आता इथे ताईनी जो आहे ना तो असा तडका दिलेला ना, म्हणजे असं ते आग थोड्या वेळासाठी वरती येतं ना, तर तसं झालेलं। मी घाबरले, म्हटलं ताई हा काय प्रकार, मास्टर शेफ सारख्या करायला लागलाय तुम्ही, तर मला बोलतात नाही ते तसाच तडका बसायला पाहिजे तरच ते चांगले येतात। तर म्हटलं काय पण करा, खरं नेहमी सांभाळून करा, कारण काही लागलं तरी ते कधी सांगत नाहीत की इथं लागलंय किंवा काय। नंतर मला जेव्हा मी बघेन तेव्हा मला समजते हे कधी लागलं तर नाही स्वयंपाक करताना लागलं, त्यामुळे कधी कधी टेन्शन येतं। मी त्यांना सांगते की तुम्ही जे काय कराल ते सांभाळून करा म्हणून। आता इथे चटणी तयार झाली
मस्त घावण्याने चटणीचा आस्वाद घेतला आज. आता क्लिनिंग तरी झालं, जे ते नेहमीचं काम असतं. फ्रीज एक स्वच्छ करायचं आहे म्हणून आता फ्रीज क्लिनिंग करत बसले. आणि जास्त आम्ही फ्रीजमध्ये कधी जास्त आणून ठेवत नाही. मी जे ड्रायफ्रूट्स आणि ही चटणी किंवा ह्या अशा काही गोष्टी असतात. आणि भाजीचं जर म्हटला तर मी रोजच्या रोज किंवा 2-3 दिवसामध्ये भाजी आणते. हे सगळ्या गोष्टी काढायच्या, जरा क्लीन करून घेते. हे नेहमी असंच होते. फ्रीज असं लावले. आता हे सगळे ड्रायफ्रूटचं सेक्शन, इथं काही चीज किंवा काय हे असेल ते जे कधीतरीच यूज होतं. मसाले जास्त मी ठेवत नाही. आणि इथे ड्रायफ्रूटचेच सेक्शन आहेत सगळे. आणि इथं थोडीशी भाजीपाला, आज मला भाजी आणायची. ही परवा आणलेली गाजर एवढ्या लवकर अशी झाली, खायला बघत नाही, हातात द्यायला पाहिजे सगळं. बाकी दूध इथे ठेवलं आणि आता फ्रीज सुरू करते परत. बरं, आंघोळ तरी आवरली आणि आज बाबा बोलले की तू जाऊ नकोस आरवला आणायला, मी जातो. म्हटलं ठीक आहे. आणि माझं नंतर मग बाहेर काम आहे. प्रकाश फॅब्रिक्स म्हणून एक शॉप आहे. आता मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल मी जाऊन तिथे जायचं आहे मला. कारण माझा एक जो ड्रेस आहे त्याचा नेक जो आहे ना तो खूप डीप आहे. तर मला थोडंसं मिळतं जुळतं कापड पाहिजे. मी इथे शोधलं तर इथं कुठं नाहीच आहे ते. मग तिकडे जायचं आहे. आणि बाकीचं मग जे काय आहे ते मी शेअर करेन. तो ड्रेस दाखवते. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की भावाचं लग्न आहे, आत्याच्या मुलाचं. त्याच्या साखरपुड्याला मी गेले होते. तर त्याचं लग्न आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये. तर जाणार तर आहेच गावी आणि तयारी तर चालली आता सगळी. बघू काय काय. हा ड्रेस तुम्ही मला वाटतं ट्रिपला मी गेली होती लास्ट इयरला, तर तेव्हा मी बघितलेला. आणि ह्याचा नेक खूप डीप आहे आणि ह्याला कप्स पण आहेत. तर ते काढून घ्यायचे आणि सेम असं कापड मला ते घेऊन यायचं. आता हा पिंकमध्ये आहे. तर आणि हा जर टॉपची हे विचाराल तर लिंक नाही आहे माझ्याकडे. हा ऑफलाईन घेतलेला टॉप आहे. आता ड्रेस लेहंगा जो घेतलेला आहे लग्नासाठी, तर तो मी थोड्या वेळानं दाखवते तुम्हाला कसा आहे तो. सिम्पल घेतला एकदम असं हे नाही, कारण रिसेप्शनला घालायचं आहे आम्हाला त्याच्यासाठी. तर हा ब्लाऊज आहे लेहंग्याचा. मी खूप सिम्पल घेतला, मला जास्त कलरफुल असा नको होता म्हणून. हा ब्लाऊज आहे, पूर्ण वर्कच आहे ब्लाऊज वरती. आणि आता कलर कोणता दिसते तुम्हाला माहित नाही. हस्तकला म्हणून एक आउटलेट आहे RCT मध्ये. तर तिथे गेलो होतो. 1-1.5 महिन्यापूर्वी घेतलेला मी नीतासोबत जेव्हा गेली होती तर तेव्हा घेतला. आणि ह्याचं कॅन जे आहे ते पण काढून घेतलं, कारण खूप वजनदार होत होतं. आणि उंचीला पण मी कमी करून घेतलं, कारण हिल्स वापरत नाही मी जास्त कधी. आणि गुडघ्यात म्हणजे इथे एकदा वापरलेले तर इथे त्रास झाला, त्याच्यामुळे आता हिल्स नाही वापरत जास्त करून. मग त्याच्यासाठी म्हटलं फ्लॅट्सच वापरते, त्या मानाने तुम्ही करून दे. तर दिलेलं. मग ब्लाऊजचा थोडासा इश्यू होता, ब्लाऊज थोडासा ढिला करून दिला, तर तो जाऊन आणला. आणि त्याची ही ओढणी आहे, ही आता जरा मला प्रेस तेन करून ठेवायला पाहिजे. लग्नामध्ये नवरीनं सुंदर दिसलं पाहिजे सगळ्यात जास्त. आणि आमची नवरी खूप सुंदर आहे पहिल्यापासूनच. तुम्ही जर याचा रिसेप्शन नाही, साखरपुड्याचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आहे. एप्रिलमध्ये होता तेव्हा गेलो. तर काही जणांनी पाहिलं असेल, नवीन जे कोणी आहे तर त्यांनी नसेल पाहिलं तर लग्नामध्ये पाहाच तुम्ही. आणि त्याच्यासाठी म्हटलं थोडा सेटल असा लेहंगा असू दे, जास्त कलरफुल नको. परागच्या लग्नामध्ये तो जास्त कलरफुल होता आणि त्याचा लेहंगा, त्याचा जो टॉप होता तो खराब झालेला. आणि मला वाटतं मी खूप वर्षानंतर लेहंगा असा खरेदी केला. हे पण झालेलं आहे. आणि त्याच्यासोबत हा बेल्ट पण आहे. कारण मला समजत नाही हा बेल्ट लावू की नको लावू, कारण मी ट्राय करून बघितला ना तर मला एवढी गरज वाटत नाही. कारण बेल्टचा जो माप आहे ते माझ्या कमरेपेक्षा जास्त आहे. म्हणजे ही घडी जरी मारली, ह्याची पाठीमागची गाठ जरी मारली तर ते खालून म्हणजे असं पडते वरून खाली. त्याच्यामुळे ते समजतच नाही की कसं आता ह्याला हे करू किंवा घालायचं की नाही, हा पण डोक्यात विचार नाही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका साडीबद्दल बोलले होते की बनारसी टिश्यू साडी, तर तीही आली. तीही मी लग्नासाठी बघितले. माहीत नाही नेसायची आहे की नाही लग्नात, बट बघू, ठरवलंय तरी नेसूया म्हणून, काय नक्की नाही.
कुठल्या, कारण अगोदरच्या ज्या काही साड्या आहेत त्यातल्याच कुठल्या तरी नेसायच्या असं चालू आहे. कुठल्या फिक्स केलेलं नाही आहेत. ही बनारसी प्युअर हँडलूम बनारसी सिल्क टिश्यू मध्ये आहे साडी. छान आहे, मस्त आहे साडी. बट बघू, कारण थोडी ट्रान्सपरंट आहे म्हटल्यानंतर काय करायचं काय विचार सुरू आहे. बघू काय काय. आज झाले लग्नाची साडी किंवा बाकी सगळ्या त्या गोष्टी अजून व्हायला लागल्यात तयार. मग ते तुम्हाला त्या लग्नामध्येच दाखवते. एक लेहंगा तेवढा व्यवस्थित तयार झाला म्हटल्यानंतर दाखवूया म्हटलं, कारण जे लग्नासाठी साडी आहे, हळदीसाठी ब्लाऊज आहे, साडी आहे, ब्लाऊज आहे, तर ते अजून तयारच झालेले नाही. ते मला 18 तारखेला मिळणार आहेत सगळे. नाहीतर मी विचार केला की तुम्हाला सगळं आउटफिट दाखवते म्हणून लग्नासाठीचे, पण ते नाही तयार झाले अजून. असं झालंय आता बघू. नेक्स्ट वीकमध्ये जायचं आहे गावी, लग्न तेव्हाच आहे. बघू आता काय काय. आता हे तरी आउटफिट झालं, आता जाऊन ते ड्रेस चेक करून येते. थंडीची सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये गेले 2 दिवस आणि वातावरण इतकं छान वाटतंय. आता दुपारच्या वेळी मी जात होते पण एवढं गरम वाटत नव्हतं, खूप मस्त वाटत. आणि दुपारच्या वेळी सहसा ट्रॅफिक नसतं अजिबात, त्यामुळे हाच टाईम मी चूज करते. कुठेही बाहेर जायचं असेल तर निवांत जाता येतं, निवांत येता येतं. आता मी ह्या शॉपमध्ये गेले, ज्या काही गोष्टी मला हव्या होत्या त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर घरी परतले. काल घाटकोपरवरून जाऊन आले आणि येताना परत आरवच्या शाळेच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या, कारण दिवाळीच्या अगोदर त्यांना सँडल सांगतात, दिवाळीच्या नंतर त्यांना बूट्स वापरायचे असतात. तर अगोदरचे बूट त्याचे साईजने इश्यू येत होता, मग ते करून घेऊन आले. घरी आल्यानंतर मग परत मला वाटते खूप वेळ म्हणजे बाकीच्या सगळ्या कामातनंच गेला आणि पुढच्या आठवड्यात गावी जायचं आहे, तर ती पण तयारी, ह्या सगळ्या गोष्टी आता चाललेल्या आहे. परत पार्सल मला काही डिलिव्हर करायचे आहेत. परवा मी गर्भरेशमी साड्यांचं जे कलेक्शन दाखवलं त्यातल्या बहुत अशी साड्या बुक झालेत, मग ते पाठवायचे. ते काही पोस्टाने जातात, काही कुरिअरने द्यावे लागतात, तर ते करायला आता चाललेले आहे. माझ्याकडे नवीन जे कलेक्शन मी जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवते ना, तर तेच फक्त माझ्याजवळ अवेलेबल असतं, नाहीतर माझ्याजवळ रिपीट साड्या ज्या मला ऑर्डर करून द्याव्या लागतात. मग आता चालले ते करून येते. प्लस ब्लाऊज मिळते मला लग्नाचा, तर तो ब्लाऊज जो आहे तयार करून घेतलाय, तर तो मी तुम्हाला दाखवते. जो माझी मैत्रीण आहे पूजा देशमुख, तत्वजीचं पेज आहे, ज्या पेजवरती तुम्ही बघाल तर खूप साऱ्या साड्यांचे ब्लाऊज वगैरे छान मस्त ती हे करून देते. आणि साडी पण माझी तिनं छान व्यवस्थित मला करून दिली होती, व्यवस्थित कड्डाना वर्क वगैरे करून, तर तेही जाऊन घेऊन यायचं आहे. चला, ब्लाऊज आणलेला आहे आणि आजपर्यंतचा सगळ्यात छान डिझाईन केलेला, वर्क केलेला हा माझा ब्लाऊज असणार आहे. आणि मी खूप 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 ते विचार केला म्हणजे कोणती डिझाईन ठेवायची, कारण लग्नाच्या साडीसाठीचं आहे म्हटलं, आणि कोणती ठेवायची. आता मला माहित नाही की लग्नात नेसणार आहे की नाही ते, कारण आम्ही चौघींनी पण असं ठरलं, म्हणजे मी, नयन, राजश्री आणि साक्षी, की घेऊन यायचेत पण कपडे बघूया की कोणत्या ह्याला कोणते नेसायचे तिथे जाऊन ठरवायचं. त्याच्यामुळे फक्त आम्ही तयारी करून घेऊन जाणार असं चाललंय. आता हे बघा, हा ब्लाऊजचा हात आहे आणि कुंदन वर्क, खूप छान असं वर्क तिनं करून दिलंय मला. खूप सिक्युअर वर्क आहे. हातावरती छान अशा बुट्ट्या दिलेत तिने. एका साईडला वर्क करून घेतलंय. ही साडी जी आहे ती चंदेरी कतान आहे आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवली होती ती साडी. ही अशी टेम्पल डिझाईन केलंय तिनं पाठीमागून आणि मस्त केलंय, मला आवडली, छान केलंय साडीचं. आणि मी अशा साड्या म्हणजे सोनेरी कलरमध्ये किंवा असं मोती कलरमध्ये साडी नव्हती माझ्याकडे, सगळे कलरफुल साड्या आहेत आणि अशी नव्हती चंदेरी कतांमध्ये, म्हणून ती ही घेतली. आणि हे खूप जपावं लागते म्हणून मी जास्त करून असे वर्क करून घेत नव्हते, पण आता म्हटलं लग्नाच्या निमित्तानं ठीक आहे, कारण आमच्या 7 जणांमध्ये सगळ्यात लहान जो आहे त्याचं आता लग्न होते, कारण तो मिलिटरीमध्ये आहे आणि त्याला सुट्टी आत्ता मिळाली, 2-3 महिन्यांची मिळाली सुट्टी. आणि ठरलं मग चला म्हणूया म्हटलं, कारण मिलिटरीवाल्यांची मी बघते लग्न खूप लवकर ठरतात आणि अभिषेकचं आता ठरलंय लग्न. मग साखरपुड्याला मी गेले होते, ते तुम्ही बघितलेलं, तर त्याच्यासाठीचा एक ब्लाऊज छान शिवून घेतला. म्हटलं आता बघू, टेन्शन येते असं काहीतरी घालायचं म्हटलं तर. आता हे स्टिच हे केलं, चिकटवलेले आहेत, त्यामुळे हे जरा भीती वाटायला लागले मला घालायचं म्हटलं की पडले नाही पाहिजेत. तर ती बोलले की नाही पडणार तसे, ते ग्लूने चिकटवलेले असतात आणि यांची काळजी म्हटलं तर मग ड्राय क्लिनिंग करायला पाहिजे. तर हा मे बी हीच नेसेन असं वाटतंय, पण माहीत नाही लास्ट मोमेंटला कोणती साडी नेसायचं असं हे होईल डोक्यात, पण शक्यतो हीच नेसेन असं वाटतंय साडी. आणि ह्याची साडी जी होती ती मी तुम्हाला दाखवली होती. अरे उद्या कोणतं चित्र काढायला सांगितलं, काढलंस? अरे तुझी जरा चित्र दाखव रे, सगळे कौतुक करायला पाहिजेत मुलांचं. दाखव अजून
आवाज कमी कर टीव्हीचा. कुठलं हे बाप्पांचं चित्र काढलंय. पुढे काय दाखव ना बाकीचे पण सगळे. बाकीचं काय नाही. बाकीचं काय नाही काय आहे की मला माहिती. भरपूर काढलाय सारव. कितीतरी काढलायस तू. हा त्या बुक मध्ये हे छान बाप्पांचं त्यानं काढलंय. त्याला प्रचंड आवड आहे. येते काय तुम्हाला? येते असं येते काढायला तुम्हाला? जमते काय? जमते. मी याच्यातला अर्ध पण नाही काढू. कसं काढणार? अर्ध काढायला होत नाही ते. हा इथं खाली खाली बसा. खाली बसून दाखवा तुम्ही. हे एक कंपास बॉक्स काढलाय. पुढे हे हेडफोन काढलेलं आहे. हेडफोन ठेवून स्वतःचेच. त्यानंतर हे वॉच स्वतःच. पुढे कोण आहे? गोकू. गोकू. कुठला गोकू? गोकू ड्रॅगन बॉल झी मधला. बरं. पुढे नारुतो. हा नारुतो वे. त्याचा पाय कुठे गेला रे? हाय 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 हाय. डिमन स्लेअर. काय नाव? डिमन स्लेअर म्हणजे त्या मूवीचं नाव आहे. ओके बरं. अजून टानिजोरो काहीतरी नाव आहे असं. याचं काकाशी वे. तो मामाशी नाहीये. गोजो. गोजो. बर. अजून हा कोण? तो पण तोच आहे. नरुटो. गोजो. गोजो काय? गोजो हा पाठचा होता ना त्याचंच ते रूप आहे. म्हणजे केस अशी काय झालं साईडनं? एवढी शॉक लागल्यासारखे का झालं केस त्याची? तशीच आहेत त्याची. तशीच येतोय. बरं. हे कृष्णा. बरं. क्यूट काढलायस. हे गोकू वर्सेस वजिता. काय ना? वजिता. हा गोकू आणि हा वजिता. ओके. नरसिंह होतं. भगवान. बर. गुड. आयर्न मॅन. विराट कोहली. विराट कोहलीच्या वाढदिवसा दिवशी त्यानं काढलेलं आहे. पंचमुखी हनुमान. ओके. कोण? धोनी. बरं. अजून संपले? व्हेरी गुड. त्याचं नुसतं चित्र काढतो म्हणतोय. दुसरं काय नाही करत. नुसतं इथे टीव्ही मध्ये लावतोय चित्र काढतो म्हणतोय. मग काय चाललंय तुमच्या राज्यात? नवीन काय? नवीन काय? लाईफ अपडेट. मॅच बघायला कॉम्प्लिकेटेड. मम्मी ऐक ना इकडे बघ. डन 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 डन. इकडे बघ. उद्या ना आपण जायचं चेअर आणि टेबल घेऊन यायचं. ओके चालेल. चिल्ड्रन्स डे आहे आणि आज किती तारीख आहे? 13 तारीख. आठवलं? आज बर्थडे केला असता आपण. डोक्याला लागेल बाजूला. किती? 14 नोव्हेंबर. साहेबाला गिफ्ट पप्पांच्याकडून. तालिया. एक स्टडी टेबल आणि एक चेअर. तालिया तालिया तालिया. तर उद्या घेणार आहेत सचिनराव स्टडी टेबल. आणि मला पण चिल्ड्रन्स डे निमित्त. तुला? हा मी पण लहानच आहे की. म्हणजे मी चिल्ड्रनच आहे तेवढं. त्यातलं टेबल तुला देतो. मला ना बोला काय देणार मला चिल्ड्रन्स डे निमित्त? मला पण पाहिजे असं काय नाही. आरव लहान आहे. जे लहान आहे ते चिल्ड्रनच म्हणायचं आणि त्यांना द्यायचं. काय देणार? तुला पाळण्यात घालून झोपवतो. अंगाई घेत गातो तुला. नको. मी मागेन ते द्या मला. लहान मुलासारखंच मागायचं खरं. मोठ्या मुलासारखं नाही. मी ज्या वयाची लहान मुलगी आहे त्या ह्याला मागणार मी. चालेल? तो मोठावाला घ्यायचा नाही. आपण कुठं राहायचं? कुठं? मला माहितीये. तुम्ही सांगायच्या आधी माझं सगळं करून झालंय. माझं सगळं सेटिंग झालंय. कुठे ठेवायचं, काय करायचं, ती चेअर कुठे ठेवायची, काय करायचं सगळं झालंय माझं. अपना घर. चिल्ड्रन. अरे तू चिल्ड्रन नाहीस आता. तू आता मोठा मुलगा आहेस.
मी 18 वर्षाच्या खाली आहे. मी चिल्ड्रन आहे. मी नाही. पप्पाला सांग पप्पाला सांग. चिल्ड्रन नाही आहे. 10 वर्ष ऐक चिल्ड्रन आहे. चिल्ड्रन अरे. चिल्ड्रन 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 तोंडात जायला लागलाय. मी 10 वर्षाचाच आहे. 10 मी वर्षाच्या 10 वर्षाचाच आहे. 10 वर्षाच्या पुढील मुलांना चिल्ड्रन म्हणत नाही. तो 11वा सुरू आहे त्याला रव. 11व सुरू आहे पण 11व संपलंय काय? मग 11 सुरू झाली की 10 संपली. नाही हे मला द्यायचं मला नाही मग त्याला दिलं तर मला पण पाहिजे. मी काय सांगणार नाही काय पाहिजे ते, तुम्ही घेऊन यायचं, मला काय माहित नाही. हा चला पप्पा चालेल चालेल छोटासा काहीतरी घेऊन या. ताई तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही पण लहान आहे यांच्यापेक्षा सांगा. बाबा पण लहान आहेत का माझ्या? नाही बाबाने तुम्हाला द्यायचं. बाबा उद्या चिल्ड्रन्स डे आहे. मी सचिन आणि आरव तिघा पण तुमच्यापेक्षा लहान आहे. काय देणार? आ काय देणार सांगा? काहीतरी दुवा नाही. उद्या चिल्ड्रन्स डे पाहिजेत. मी घेतो की त्यांच्याकडे. काय देणार? काय पाहिजे त्यासनं कुठे मलाही पाहिजे. काय ते पाठीमागच्या लोकांचं आपण हे करायचं नाही. नाही घेऊन आहे. तुमच्या मनाने द्यायचं काय पण. ठीक आहे. हा ठीक आहे. म्हणजे जाऊया. मी असं काही चिल्ड्रन्स डे वगैरे असं मानत नाही. तुम्ही काहीच मानत नाही. तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे मानत नाही. तुम्ही फ्रेंडशिप डे मानत नाही. आता माझा मुलगा मोठा झाला. मी त्याला असं डोमिनेट करू शकत नाही की तू लहान आहेस लहान आहेस. मी डॉमिनेट होतो. मी छोटा आहे. मला चालायला पण येत नाही. गुगू भगवान. आरोग्य जेवण करू नका, तो लहान आहे. तो खिचडी खिमटी खाणार आहे. तो खिमटी एक कप दूध देणार तुला, बस तेवढं झालं की झालं. याचं शाळेत वगैरे नाव काढून टाक, बालवाडीत टाक. मग तू म्हणालास की आता मी लहान आहे म्हणून. मग होय बरोबर. बघा की काय सांगायला लागलं. तुला इकडे गावी पण नाही घेऊन जाऊ शकत. लहान बाळ आहे, थंडी जास्त लागली तर.